पण आया बहिणींकरता पुरी बाळींकरता काही केलं नाही आतापर्यंत. हा कर्मवीर अण्णा तोपर्यंत पायात पायतान आणि डोक्यामध्ये शिरस्तान घालणार नाही म्हटले, जोपर्यंत दऱ्याखोऱ्यातील वाडी वस्तीतील गावागावातील आई बहीण माझे शिकत नाही ना, तोपर्यंत पायात पायतान आणि डोक्यात शिरस्तान घालणार नाही. हे शब्द माझ्या कर्मवीर अण्णांचे होते. शिका हे शब्द. माणूस नावाच्या जातीनं काय करावं. ज्या क्षणाला कर्मवीर अण्णा शेवटचे श्वास मोजत होते ना, ताप आलेला होता, बीपी वाढलेला होता, शुगर झालेली होती, पण त्या तापातलं सुद्धा बोलणं माझ्या अण्णांचं काय होतं सांगू तुम्हाला. कर्मवीर अण्णा तापात सुद्धा सांगत होते, अरे जा रे कोणीतरी सांगा त्या यशवंतराव चव्हाण साहेबांना काहीतरी जमीन याच्या नावावर करून द्या, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गरीबाची लेकरं तिथं कष्ट करतील आणि नंतर आपलं शिक्षण करतील. तापातलं बोलणं सुद्धा समाजाच्या सेवेकरता होतं, समाजाच्या परोपकाराकरता होतं. माईबापांनो, आपलं तापातलं बोलणं काय असतं. मोठ्याला दिलंय लोकांचं लुबाडून घर बांधून, बारक्याचं राहिलंय मरेपर्यंत देतो तेवढं बांधून. पण कर्मवीर अण्णांनी आपलं सगळं जीवन समाजाकरता वाहून घेतलं. याच्यामधून एकच शिका, ज्या वेळेला आपला जन्म झाला हे जग जितकं सुंदर होतं ना माई बापांनो, त्याच्या ही पेक्षा सुंदर बनवून ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणं, याला माणूस नावाची जात म्हणतात आणि याला माणुसकी म्हणतात. काय केलं आपण पुढच्या पिढी करता प्रश्न विचारेल ना आपली पुढची पिढी.